आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. राहिलेले 3-4 दिवस असेच निघून गेले आणि कोर्टाची पुढची तारीख उगवली. सो मिसेस दुर्वा सत्यजित पाटील, काय निर्णय घेतलाय तुम्ही? जज म्हणाले. नुकतेच ते सगळे कोर्टात आले होते. आज सत्यजितने घरून कुणालाही सोबत आणलं नव्हतं, कारण दुर्वाचा निर्णय त्याने आधीच घरी सांगितला होता. त्यामुळे घरी तिच्या स्वागताची जंगी तयारी सुरू होती. दुर्वा सोबत मात्र तिचे आई बाबा दोघेही आले होते. नाही, नकोय मला घटस्फोट. मी या नात्याला एक चान्स द्यायचं ठरवलंय, ती शांत आणि निर्विकार चेहऱ्याने म्हणाली. पण तिचं उत्तर ऐकून सत्यजितच्या चेहऱ्यावर मात्र एक हलकीशी स्माईल आली. जजच्या चेहऱ्यावर पण समाधान झळकत होतं. उत्तम, अगदी चांगला निर्णय घेतलात तुम्ही. मुळातच तुमच्या दोघांकडेही घटस्फोट घेण्याचं कोणतंही ठोस कारण नव्हतं. त्यामुळे तुम्ही जो एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय तोच योग्य आहे. चला, आता या पेपरवर सह्या करा, म्हणजे मी तुमचा घटस्फोटाचा अर्ज रद्द करतो. जज त्या दोघांसमोर काही कागदपत्र ठेवत म्हणाले. तसं दोघांनीही त्यावर सह्या केल्या. त्यानंतर सगळे कोर्टाबाहेर आले. रत्ना, तू दुर्वाला घेऊन गाडीत जाऊन बस. तोपर्यंत मी जरा सत्यजित रावांसोबत बोलून आलो. दुर्वाचे बाबा सत्यजितकडे बघून म्हणाले. तसं त्याच्या भुवया उंचावल्या गेल्या. रत्ना दुर्वाला घेऊन गाडीत जाऊन बसल्या. त्या दोघी गेल्याचं बघून दिवाकर रावांनी मोर्चा सत्यजितकडे वळवला. वा सासरे बुवा, आज अगदी भरून पावलोय मी. चक्क तुम्ही मला सत्यजित राव म्हणालात. सत्यजित डोळ्यांवरचा गॉगल काढत म्हणाला. जास्त उडू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, तू आधी पण मला आवडत नव्हतास आणि आत्ताही आवडत नाहीस. पण दुर्दैवाने तू आता माझा जावई आहेस, हे सत्य मी नाकारू शकत नाही. मला दुर्वासाठी एक सरळ साधा मुलगा हवा होता, प्रामाणिकपणे त्याचं काम करणारा, तिला सुखी ठेवणारा आणि तिच्या ध्येयात तिची साथ देणारा. पण आमचं मागच्या जन्मीचं काहीतरी पाप म्हणावं लागेल की तिच्या नशिबात तू होतास. आणि हो, तू जरी तिचा गुन्हेगार नसलास तरी तिच्यावर आज जी काही वेळ आलीये ती तुझ्यामुळेच आलीये. ही गोष्ट मी विसरायची ठरवली तरी विसरू शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे जर माझ्या मुलीला तुझ्या किंवा तुझ्या घरच्यांमुळे थोडा जरी त्रास झाला ना, तर मी तिला तुझ्या आयुष्यातून कुठेतरी दूर घेऊन जाईन. परत तुझी किंवा तुझ्या घरच्यांची सावली सुद्धा तिच्यावर पडू देणार नाही. दिवाकर त्याच्या नजरेला नजर देत म्हणाले. आज त्यांच्या नजरेत त्याच्यासाठी जरा सुद्धा भीती नव्हती, कारण आज त्यांच्या डोळ्यात आणि आवाजात एका बापाची काळजी दिसून येत होती. त्यांच्या बोलण्यावर सत्यजित मात्र गालात हसला. खरं सांगू सासरे बुवा, मला पण याच गोष्टीची भीती होती की जर तुम्हाला खरं समजलं आणि तुम्ही जर मला माफ करून जावई म्हणून स्वीकारलं तर. या विचाराने मला टेन्शन आलं होतं. पण आता तुमचं बोलणं ऐकून मनाला शांती मिळाली आहे माझ्या. मला पण तुमच्यासोबत गोड गोड बोलायला जमत नाही हो. आपली दुश्मनी जशी आधी होती तशीच इथून पुढे पण सुरू राहील. आणि आता सारखं सारखं माझी मुलगी म्हणत जाऊ नका, कारण आता तुमची मुलगी माझी बायको आहे आणि माझ्या बायकोची काळजी कशी घ्यायची ते मला चांगलंच माहिती आहे. आणि राहिला प्रश्न तिला माझ्यापासून दूर घेऊन जाण्याचा, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तिला घेऊन हिमालयात जरी जाऊन बसलात ना तरी मी तिला शोधून काढणारच. त्यामुळे असं काही करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नका. दुर्वा आधी पण या सत्याचीच होती आणि शेवटपर्यंत या सत्याचीच राहील. समजलं? सत्यजितने पण त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर दिलं. दोघे पण एकमेकांना खुन्नस देत बघत होते. दिवाकर रावांनी त्याच्याकडे बघून एक रागीट लूक दिला आणि तिथून निघून गेले. त्यांना जाताना बघून सत्यजितने पाठीमागून त्यांना आवाज दिला आणि म्हणाला, सासरे बुवा, आता घेऊन जा माझ्या बायकोला, पण संध्याकाळी मी स्वतः येईन तिला घ्यायला. आणि हो, आज खऱ्या अर्थाने मी जावई म्हणून तुमच्या घरी येणार आहे, तेव्हा स्वागत अगदी जोरदार झालं पाहिजे हा जावयाचं.
तो पुन्हा दिवाकररावांना चिडवत म्हणाला. दिवाकरराव मात्र काहीही उत्तर न देता तिथून निघून गेले. तसं तो गालातच हसला. आय लाईक सासरेबुवांचा ॲटिट्यूड. सत्यजित पाटीलचा सासरा अगदी शोभून दिसतोय. सत्यजित पाठमोऱ्या दिवाकररावांना बघून स्वतःशीच म्हणाला आणि डोळ्यांवर गॉगल चढवत कंपनीत निघून गेला. संध्याकाळी तो दुर्वाला घेऊन मगच घरी जाणार होता. दुर्वा तिच्या आई बाबांसोबत घरी आली. थोडा वेळ आराम करून तिने तिची बॅग भरायला घेतली. तेवढ्यात तिची आई तिच्या खोलीत आली. काय करतेस ग बाळा? तिची आई आत येत म्हणाली. काही नाही ग, बॅग भरते. मनात कितीही नसलं तरी कधी ना कधी माहेर सोडून सासरी जावंच लागतं ना. ती उसनं हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली. हे तर अगदी खरं आहे बघ. समाजाचा नियमच येतो. फक्त मुलींनाच आपलं घर सोडून दुसऱ्यांच्या घरी जावं लागतं. जसं मी आले माझं घर सोडून, आता तू जाणार. उद्या तुला जर मुलगी झाली तर ती पण लग्न करून सासरी जाणारच ना. तिची आई तिचा थोडा मूड हलका करण्यासाठी म्हणाली. पण हे ऐकून तिचे कपडे भरणारे हात मात्र जागेवरच थांबले. सत्यजित आणि आपली मुलगी या विचारांनीच तिच्या अंगावर काटा आला होता. आई, काहीही बोलू नकोस. ती वैतागून पुन्हा कपडे बॅगेत कोंबत म्हणाली. ते राहू दे, एकदा मी काय सांगते ते ऐक. तिची आई तिचा हात पकडून तिला समोर बसवत म्हणाली. आई, प्लीज आता तू उगीच मला काही भाषण देऊ नकोस. सध्या कुठलंही भाषण ऐकायचा माझा मूड नाहीये. दुर्वा आईच्या हातातून स्वतःचा हात सोडवून घेत म्हणाली. आधीच तिची मनस्थिती ठीक नव्हती. गेल्या 2 महिन्यात इतक्या सगळ्या गोष्टी तिच्या आयुष्यात घडून गेल्या होत्या. आता तिला स्वतःला सावरायला थोडा वेळ हवा होता. भाषण नाही देते, फक्त एक गोष्ट सांगायची आहे की आता सासरी जातेस तर मनात कुठलीही अडी न ठेवता जा. हवं तर तू स्वतःला थोडा वेळ दे, पण जे काही करशील ते विचारपूर्वक कर. आणि हो, तुझ्या आणि सत्यजितच्या नात्याला खऱ्या अर्थाने एक चान्स देऊन बघ. तुला जितका वेळ हवाय तितका घे, पण जास्त उशीरही करू नकोस. कारण लग्नानंतर एक वेळ बाई स्वतःच्या मर्यादा पाळू शकते, पण नवऱ्याचा तोल मात्र कधी ना कधी जातोच. आणि त्यात जर तू उशीर केलास तर मात्र तुमच्या नात्यात दुरावा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. लग्नानंतर प्रत्येक नवऱ्याच्या आपल्या बायकोकडून काही अपेक्षा असतात, काही गरजा असतात, आणि त्या जर वेळेत पूर्ण झाल्या नाहीत तर नकळतपणे एकमेकांमध्ये दुरावा येण्याची शक्यता असते. तुला कळतंय ना मी काय म्हणतेय? तिची आई तिच्या डोळ्यात खोलवर बघत म्हणाली. तिला पण तिच्या आईच्या बोलण्याचा अर्थ समजला होता, पण तितक्यात तिच्या डोळ्यासमोर सत्यजितचा चेहरा आला आणि त्याने म्हटलेलं ते वाक्य तिला आठवलं. तुझ्या हाताने बनवलेलं एक वेळचं रात्रीचं जेवण, या व्यतिरिक्त बायको म्हणून मी तुझ्याकडून कसलीही अपेक्षा करणार नाही. मी तुझी वाट बघायला तयार आहे. दुर्वा, तिची आई तिच्याकडे बघून म्हणाली. तसं तिने पटकन नजर चोरली. आई, तू जा बरं, मला माझं काम करू दे. ती पटापट सगळे कपडे बॅगमध्ये ठेवत म्हणाली. तसं तिची आई गालातच हसली. कारण हळूहळू का होईना, पण त्यांची दुर्वा आता पुन्हा पूर्वपदावर येऊ लागली होती. नाहीतर गेल्या 2 महिन्यात तिने कोणाशी बोलणं सोडून दिलं होतं, पण आज ती हक्काने तिच्या आईवरती रागवत होती आणि ते बघून त्यांनाही खूप बरं वाटत होतं. ठीक आहे, तू आवर, मी जाते, असं म्हणत त्या उठून बाहेर निघून गेल्या. पण त्या जाताच दुर्वा पटकन उठली आणि जाऊन तिने दरवाजाची कडी लावली आणि तशीच दरवाजाला टेकून उभी राहिली. छातीत प्रचंड धडधडत होतं. त्याचं ते बोलणं, ऑफिसमध्ये नकळतपणे तिच्या जवळ येणं, मंगळसूत्र घालतानाचा त्याचा तो स्पर्श, तिला सगळं काही आठवलं आणि आपोआप तिची नजर खाली झुकली गेली. ज्या सेव्हियरला मी लोणावळ्यात अनुभवलं होतं तो मला खूप वेगळा वाटला होता. असं वाटलं होतं की स्वभावाने तो खूप शांत असेल, कदाचित थोडा ॲरोगंट असेल, पण जसा असेल तसा मला तो हवा होता. आणि माझ्या नशिबाने माझं तुझ्याशीच लग्न झालं. पण जो सेव्हियर मी आत्ता बघते
तो माझ्या इमॅजिनेशनमध्ये कधी आलाच नव्हता. तुला एक व्यक्ती म्हणून समजून घ्यायला मला थोडा वेळ लागेल. अँड आय होप की तो वेळ तू मला नक्की देशील. तुझं ते रावडी बोलणं, रावडी वागणं, माझ्यासोबत फ्लर्ट करणं, हे सगळं मी कधी इमॅजिनच केलं नव्हतं. त्यामुळे तुला समजून घ्यायला मला खरंच थोडा वेळ लागेल, ती स्वतःशीच म्हणाली आणि तिचं राहिलेलं काम पूर्ण करण्यात मग्न झाली. इकडे ऑफिसमध्ये सत्यजितने सकाळपासून काहीही काम केलेलं नव्हतं. तो म्हणायला फक्त ऑफिसमध्ये आला होता, पण आज शेड्यूल असलेल्या सगळ्या मीटिंग त्याने कॅन्सल केल्या होत्या. तो त्याच्या केबिनमध्ये बसून समोरच्या फोटोकडे आणि भिंतीवरच्या घड्याळाकडे कंटिन्यू बघत बसला होता. कधी संध्याकाळ होते आणि कधी मी तिला घ्यायला जातोय असं त्याला झालं होतं. अरे बुजगावण्या, तुला त्या फुलांच्या माळा वरती गच्चीवर लावायला लावल्या होत्या, कधी लावणार आहेस? मी मेल्यावर माझ्या तिरडीवर बांधायला ठेवल्यात का त्या? शिवा रागात डेकोरेशन करणाऱ्या माणसावर ओरडत म्हणाला. सत्यजित आणि सूर्या एका लिमिट पर्यंत जागाऊपणा करायचे, समोरचा माणूस बघून मस्करी करायचे, पण शिवा मात्र जरा हटके होता. त्याचं सगळंच लिमिटलेस होतं. त्याचं प्रेम करणं, त्याचं ओरडणं, रागावणं, त्याचं मुलींसोबत फ्लर्ट करणं, त्याच्या कुठल्याही गोष्टीसाठी लिमिट नव्हतीच. तो एकदम फुल कोल्हापुरी रंगडागडी होता. दिवसातून 4-5 जणांना झापल्याशिवाय त्याला रात्रीचं जेवणच पचत नसायचं. नाही साहेब, लावतच होतो बघा, तो माणूस बिचारा घाबरूनच म्हणाला. शिवादा, अरे मी भाईला फोन केला होता, तो अजून वहिनीच्या घरी पण पोहोचला नाहीये. 1 तास तरी लागेल त्यांना यायला. मग तू कशाला इतका हायपर होतोयस? सूर्या त्याच्याजवळ येत म्हणाला. अरे 1च तास बाकी आहे आणि काम बघ किती पडलंय. गेटवर त्या लाइटिंग लावायला सांगितल्या होत्या, बघ अजून ते पण काम झालं नाहीये. असं फटकवलं पाहिजे ना या सगळ्यांना, तेव्हा पटापट हात चालतील यांचे. शिवा हातांच्या मुठी आवळत म्हणाला. साहेब, हे मिठाईचे बॉक्स आलेत, कुठे ठेवू? समोरून एक माणूस मिठाईचे बॉक्स आणत म्हणाला. ठेव माझ्या डोक्यावर, शिवा रागातच त्याच्याकडे बघून म्हणाला. पण सूर्याला मात्र त्याच्या बोलण्याचं जाम हसू आलं. तिकडे उजव्या बाजूला किचन आहे, अक्कासाहेब स्वयंपाकाचं बघतायत, जा किचन मध्ये नेऊन ठेवा. सूर्या त्या माणसाकडे बघून म्हणाला. तसं तो माणूस बारीक तोंड करत तिथून निघून गेला. शिले, अगं किती काम पडलंय अजून, कधी होणार तुझा स्वयंपाक? आज सगळे पदार्थ अगदी बेस्ट व्हायला पाहिजेत बघ. दुर्वाच्या आवडीचं सगळं शाकाहारी जेवण बनवा आणि बाकीच्यांसाठी मांसाहारी बनवा. आणि हो, आज वाड्यातलं कोणी बी घरी जेवायला जाणार नाही या. सगळ्यांचं जेवण आज इथेच बनेल. हवं तर अजून 4 बाया घे मदतीला. अक्कासाहेब किचन मध्ये काम करणाऱ्या शीला आणि छायाकडे बघून म्हणाल्या. वय अक्कासाहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका, शीलाने उत्तर दिलं. आणि हो, जोपर्यंत दुर्वाचं शाकाहारी बनवून होत नाही तोपर्यंत मटण शिजवायला घेऊ नका. तिचं जेवण बनवून ते दुसऱ्या खोलीत नेऊन ठेवा आणि मगच मटण बनवायला घ्या. तिला याचा वास सुद्धा सहन होत नाही, अक्कासाहेब म्हणाल्या. सूर्या बाकीच्या माणसांकडून मेन गेटवरती लाइटिंग लावून घेत होता. शिवाने गच्चीवर सगळ्या फुलांच्या माळा लावून घेतल्या होत्या. संपत काका नुकते सोनाराकडे जाऊन आले होते. त्यांनी दुर्वासाठी सोन्याची चेन बनवून घेतली होती. अप्पा व्हीलचेअरवर बसून जातीने सगळीकडे लक्ष देत होते. अक्कासाहेबांनी आज स्वतः किचनचा ताबा घेतला होता. सगळं जेवण त्या स्वतःच्या देखरेखीखाली बनवून घेत होत्या. थोडक्यात आज पाटील वाड्यात उत्साह संचारला होता. आजचा दिवस त्यांच्यासाठी दिवाळीपेक्षा काही कमी नव्हता. सगळेच थोरल्या सुनबाईच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात बिझी झाले होते. संध्याकाळ झाली तसं सत्यजित घाईघाईने दुर्वाच्या घरी जायला निघाला. त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल आज जाता जात नव्हती. तो खूप खुश होता. दुर्वा, आज ही साडी घाल. रत्ना एक सुंदर अशी साडी तिच्या हातावर ठेवत म्हणाल्या. आई, साडी? ती तोंड बारीक करत म्हणाली.
तिला साडी नेसायला आवडायचं, पण तिच्याकडून ती झेपली जात नसायची. त्यामुळे बिचारी पुरती वैतागून जायची. काळजी करू नकोस, जास्त जण नाहीये आणि आज खऱ्या अर्थाने तू सून म्हणून त्या घरी जातेस, त्यामुळे साडी घालूनच जा, त्यांना पण बरं वाटेल. तिची आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. तसं तिने नाईलाजाने साडी हातात घेतली. तिने त्यावर नजर टाकली तर एक सुंदर अशी आकाशी रंगाची ती साडी होती. त्यावर सिल्वर कलरचा डिझायनर ब्लाउज आणि वरती एक बॉक्स होता, ज्यामध्ये मॅचिंग बांगड्या आणि थोडीफार ज्वेलरी होती. त्या ज्वेलरीवरून ही नक्कीच राधाची चॉईस असणार हे तिला कळून चुकलं. दुपारी दुर्वा झोपल्यावर राधा आणि तिच्या आईने मार्केटमध्ये जाऊन तिच्यासाठी थोडी शॉपिंग केली होती. साडीवर रेडीमेड ब्लाउज घेतला होता आणि तो दुर्वाच्या मापाने फिटिंग पण करून आणला होता. थोडक्यात आज माहेरी आणि सासरी दोन्हीकडे उत्साहाचं वातावरण होतं. तिला साडी देऊन तिची आई पुन्हा किचनमध्ये निघून गेली. आज राधा पण आईला किचनमध्ये मदत करत होती, कारण खऱ्या अर्थाने आज जावयाचं आदरातिथ्य केलं जाणार होतं. राधा, ही पिशवी घेऊन जा, दिवाकर हॉलमधून ओरडले. तशी राधा पळतच बाहेर आली. बाबा, सांगितलेलं सगळं आणलंय ना? राधा पिशवी हातात घेत म्हणाली. हो, मिळालं, पण काय गरज होती एवढं सगळं सांगायची? साधे पोहे केले असते आणि त्याला काढून दिलं असतं तरी चाललं असतं. दिवाकर वैतागून सोफ्यावर बसत म्हणाले. अहो, काहीही काय बोलताय? जावई येते या घरचे, निदान त्यांचं मानपान तरी करायला नको का? रत्ना नॅपकिनने हात पुसत बाहेर येत म्हणाल्या. मी नाही मानत त्याला माझा जावई, मला माझा जावई असा नकोच होता. ते तोंड फिरवत म्हणाले. आता तुम्ही काहीही म्हणालात तरी सत्य बदलणार नाहीये. त्या दोघांचं लग्न झालंय आणि सत्यजित आपले जावई आहेत. हे जितकं लवकर तुम्ही मान्य कराल तितकं तुमच्यासाठी चांगलंय. आता त्यांना उगाच खुन्नस द्यायला जाऊ नका, कारण त्यांचा राग तुम्हाला चांगलाच माहितीये. रत्ना दिवाकरकडे बघून म्हणाल्या. तसं त्यांनी तोंडच वेंगाळलं. ते दोघे बोलतच होते. तेवढ्यात बाहेर गाडीचा हॉर्न वाजला. दरवाजा उघडा असल्याने त्यांचं लक्ष दारातून बाहेर गेलं तर सत्यजित एकदम स्टाईलमध्ये खाली उतरत होता. ब्लॅक 3 पीस सूट त्याच्या 6 फूट उंचीला शोभून दिसत होता. डोळ्यांवरचा गॉगल तर त्याचं सौंदर्य अजूनच वाढवत होता. तो दरवाजाजवळ आला आणि त्याचे शूज बाहेर काढून आत येत म्हणाला. नमस्कार सासरे बुवा. पण तो येऊन सुद्धा दिवाकरराव मात्र जागचे हल्ले नाहीत. रत्ना मात्र लगेच पुढे झाल्या. एकटेच आलात का? मला वाटलं अक्कासाहेब पण येतील. रत्ना म्हणाल्या. नाही, मी कंपनीतून डायरेक्ट तिकडे आलोय. सत्यजितने स्माइल करत उत्तर दिलं. वेलकम जिजू. राधा बाहेर येत म्हणाली. तसं दिवाकररावांच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. काय म्हणताय साली साहेबा, कसे चालू आहे तुमचे क्लासेस? सत्यजित दिवाकररावांच्या शेजारी बसत म्हणाला. तसे ते थोडे पलीकडे सरकले. चांगले चालू आहेत, पण तुम्हाला कसं माहित मी क्लासला जाते? राधा एक भुवई उंचावत म्हणाली. मी जरी तुमच्या जवळ नसलो ना तरी माझं तुमच्या सगळ्यांवर बारीक लक्ष असतं. तो दिवाकररावांकडे तिरप्या नजरेने बघून म्हणाला. तसं त्यांनी नाकच मुरडलं. रत्ना आणि राधा किचन मध्ये गेल्या. राधाने येऊन दोघांना पाणी दिलं आणि ग्लास घेऊन पुन्हा आत निघून गेली. सत्यजितची नजर मात्र दुर्वाला शोधत होती, कारण आल्यापासून ती एकदाही त्याच्या समोर आली नव्हती. तो बिरबिरल्या नजरेने ती कुठे दिसते का ते बघत होती. तितक्यात दुर्वा तिच्या खोलीतून बाहेर येत म्हणाली. आई, हे कानातलं नीट बसत नाहीये, तू घालून देतेस का? ती तिच्याच नादात म्हणाली, पण समोर सत्यजितला बघून तिचे बाकीचे शब्द घशातच अडकले आणि ती स्तब्ध होऊन त्याच्याकडेच बघू लागली. त्याचे डोळे मात्र तिला बघून आपोआप मोठे झाले होते. थोड्या वेळासाठी तर तो श्वास घ्यायचंच विसरून गेला, कारण समोर त्याची हक्काची बायको आज पूर्ण साजशृंगारात उभी होती. आकाशी रंगाची साडी तिला खूपच शोभून दिसत होती. त्यात तिने साडी चापून चोपून नेसल्यामुळे तिची फिगर त्या डोळ्यात भरत होती. त्याने घेतलेल्या नाजूक मंगळसूत्रासोबत तिने आईने दिलेलं एक लहान मंगळसूत्र पण घातलं होतं.
हातात मॅचिंग बांगड्या, केस फक्त क्लचर लावून बाकीचे मोकळे सोडले होते. कपाळावर त्याच्या नावची छोटीशी लाल टिकली, डोळ्यात काजळ आणि ओठांवर रेड लिपस्टिक. बस एवढं सगळं त्याला क्लीन बोर्ड करण्यासाठी पुरेसं होतं. तो पापणी न हलवता एक टक तिच्याकडे बघत होता. तिची नजर पण त्याच्यावर गेली. ब्लॅक 3-piece सूटमध्ये तो जबरदस्त हँडसम दिसत होता. त्यात त्याची बसण्याची स्टाईल तर समोरच्याच्या काळजावर वार करायला पुरेशी होती. तो एक टक तिच्याकडेच बघत होता. तिची नजर त्या निळ्या डोळ्यांवर पडताच ती पण स्वतःला त्या नजरेत हरवून बसली. दिवाकर मध्येच खोकण्याचं नाटक करत म्हणाले. तसं दोघेही भानावर आले. दुर्वा तर आल्या पावली परत तशीच खोलीत निघून गेली. ती आत गेल्याचं बघून सत्यजितला मात्र सासरेबुवांचा खूप राग आला. त्याने तिरपी नजर करत त्यांच्याकडे पाहिलं आणि रागातच म्हणाला, उद्या जाऊन तुमच्या छातीचं स्कॅन करून घ्या. असं अवेळी खोकणं हे टीबीचं लक्षण असू शकतं. तो म्हणाला, मला काही धाड भरलेली नाहीये. दिवाकर गुस्सातच म्हणाले. सत्यजित पुढे बोलणारच होता, पण समोरून सासूबाईंना येताना बघून तो शांत झाला. रत्नाने दोघांनाही नाश्ता दिला. ताटात एवढं सगळं बघून तर सत्यजितला दडपणच आलं होतं. एवढं सगळं? तो टेन्शन मध्येच म्हणाला. रत्ना, त्याला नसेल खायचं तर ताट आत घेऊन जा. दिवाकर शांतपणे म्हणाले. सुधारणार नाहीये हा म्हातारा. मध्ये बोलल्याशिवाय याला जेवणच पचत नाही वाटतं. सत्यजित मनातच चरफडत म्हणाला, आता तर मी खाणारच. सत्यजित रत्नाच्या हातातलं ताट स्वतःच्या हातात घेत म्हणाला. त्या दोघांची जुगलबंदी बघून रत्ना गालातच हसत आतमध्ये निघून गेला. जावयाचा योग्य तो मानपान केला गेला. निघण्याची वेळ झाली. तसं रत्ना हातात एक बॉक्स घेऊन आल्या आणि सत्यजित समोर पकडत म्हणाल्या, आजपर्यंत या घरात तुमचा खूप अपमान झाला. त्याबद्दल आम्ही तुमची हात जोडून माफी मागतो. तुम्हाला काही देणे इतपत आमची ऐपत नाही, पण तरीही फुल ना फुलाची पाकळी म्हणून ही एक छोटीशी भेटवस्तू तुमच्यासाठी घेतलीय. त्यांना नाराज करायला नको म्हणून सत्यजितने तो बॉक्स हातात घेतला. उघडून पाहिलं तर त्यात सोन्याचं लॉकेट होतं. सत्यजितने लगेच ते लॉकेट हातात घेतलं आणि स्वतःच्या गळ्यात घातलं. ते बघून दिवाकरला मात्र थोडं आश्चर्य वाटलं, कारण त्यांना वाटलं होतं की सत्यजित इतका श्रीमंत आहे तर कदाचित तो हे लॉकेट घेणार नाही आणि स्वतःला महान बनवण्यासाठी तो लॉकेट घ्यायला नाही नाही म्हणेल. पण इथे त्याने काहीही न बोलता लगेच स्वतःच्या गळ्यात घालून घेतलं होतं आणि ते बघून दिवाकरराव प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होते. पण त्याने लॉकेट गळ्यात घातलेलं बघून रत्नाचा चेहरा मात्र लगेच उजळला, कारण खूप प्रेमाने त्यांनी त्यांच्या मोठ्या जावयासाठी ते लॉकेट बनवून घेतलं होतं आणि आज सत्यजितने त्यांच्या याच प्रेमाचा मान ठेवला होता. ते बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मी दुर्वाला घेऊन आले, असं म्हणत त्या डोळ्यातलं पाणी लपवत आत निघून गेल्या. त्या निघून गेल्याचं बघून सत्यजितने दिवाकररावांकडे बघितलं आणि म्हणाला, तुम्हाला वाटलं असेल ना की मी इतका श्रीमंत असून पण हे लॉकेट का घेतलं? अहो, जावयाकडे कितीही श्रीमंती असली ना तरी सासऱ्याकडून उकळण्यात एक वेगळीच मजा असते, नाही का? तो दिवाकररावांना डोळा मारत म्हणाला. तसं त्यांनी याचं काहीही होऊ शकत नाही अशा अर्थाने डोळे गोल गोल फिरवले. दुर्वा, आवरलं तुझं? तिची आई तिच्या खोलीत येत म्हणाली. हो, तिने उत्तर दिलं. पण समोर तिला सौभाग्यवतीच्या वेशात बघून तिच्या आईला मात्र आता रडू आवरलं गेलं नाही. त्यांनी तिला प्रेमाने जवळ घेतलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, तुझ्यासोबत जे काही झालंय ते खूप वाईट झालं, पण तू खरंच नशीबवान आहेस की तुला सत्यजित सारखा नवरा मिळालाय. हे प्रेम हातचं जाऊ देऊ नकोस. दोघेही सुखाने संसार करा. तिला मात्र तिची आई अशी का बोलते तेच समजलं नाही. ती फक्त आईची उबदार मिठी अनुभवत होती. शेवटी सगळ्यांचा निरोप घेऊन दुर्वा सासरी जायला निघाली. सत्यजितने तिची बॅग मागे टाकली आणि रत्ना आणि दिवाकररावांजवळ येत म्हणाला, येतो सासरे बुवा, येतो सासूबाई, आणि काळजी करू नका.
आजपासून तुमची मुलगी माझी जबाबदारी आहे. तो म्हणाला. ताई, मला तुझी खूप आठवण येईल, राधा दुर्वाच्या गळ्यात पडत म्हणाली. राधा, तुला जर एवढीच तुझ्या ताईची आठवण येणार असेल ना, तर माझे दोन्ही भाऊ अजून बिन लग्नाचे आहेत. हवं तर तुझी सेटिंग लावून देतो. सत्यजित सिरियस झालेलं वातावरण हलकं करण्यासाठी म्हणाला. पण हे ऐकून दिवाकर रावांचे डोळे मात्र जागेवर मोठे झाले. राधाला तर काय बोलू असं झालं. रत्नाला हसूच आवरत नव्हतं. दुर्वा पण त्याच्या तोंडाकडे पाहतच राहिली. किती बिनधास्तपणे तो मनातलं सगळं बोलून रिकामा व्हायचा. सासरे बुवा, घाबरू नका, मी मस्करी करत होतो. इथे एकच पाटील जावई म्हणून झेपेनासा झालाय तुम्हाला. दुसरा आला तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची वेळ येईल तुमच्यावर. तो पाया पडण्याच्या निमित्ताने फक्त दिवाकर रावांना ऐकू जाईल एवढ्याच हळू आवाजात म्हणाला. तसं दिवाकर राव रागात त्याच्याकडे पाहू लागले. पण तो मात्र त्यांच्याकडे बघून खूप क्यूट स्माइल करत होता. त्याला त्यांना डिवचायला खूप मज्जा यायची. सत्यजित ड्रायव्हिंग सीटवर बसला. दुर्वा पण आईबाबांचा आशीर्वाद घेऊन त्याच्या शेजारी जाऊन बसली. सगळ्यांचा निरोप घेऊन दोघेही पाटील वाड्याकडे जायला निघाले. अगं अगं थांब, सगळी विघ्न पार करून आज खऱ्या अर्थाने लक्ष्मी म्हणून या घरात येत आहेस. त्यामुळे आज पुण्यांदा गृहप्रवेश करूनच जातीये. अक्कासाहेब तिला दरवाजातच थांबवत म्हणाल्या. नुकतेच ते दोघे पाटीलवाड्यात पोहोचले होते. शीलाने दारात धान्याचं माप ठेवलं. पाटीलवाडा इतका छान सजवला होता की ती कुतूहलाने सगळीकडे बघत होती. खरंच आईने म्हटल्याप्रमाणे आपण खूप नशीबवान आहोत असं तिला क्षणभर वाटून गेलं. तिने पुन्हा एकदा धान्याचं माप ओलांडलं आणि घरात प्रवेश केला. दुर्वाताई, आता परत माप ओलांडलंय म्हणजे उखाणा पण परत घ्यावा लागेल हा. शीला तिच्याकडे बघून डोळे मिचकावत म्हणाली. हो वहिनी, मागच्या वेळेला जेव्हा तुमचा गृहप्रवेश झाला होता तेव्हा आम्ही दोघं पण नव्हतो, त्यामुळे आता तुला उखाणा घ्यावाच लागेल, सूर्या म्हणाला. हो हो वहिनी, एक नंबर उखाणा झाला पाहिजे हा, शिवा त्याच्या रावडी अंदाजात म्हणाला. सगळ्यांनीच तिला खूप आग्रह केला. त्यामुळे शेवटी तिने एक नजर सत्यजितकडे बघितलं आणि उखाणा घेतला. महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात तेवते कापसाची वात, महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात तेवते कापसाची वात, सत्यजितरावांसोबत करते नवीन आयुष्याची एक सुंदर सुरुवात. वा वा, एकच नंबर, आवडला आपल्याला उखाणा, शिवा म्हणाला. तिची नजर मात्र केव्हाच खाली झुकली होती. जर यावेळी तिने सत्यजितकडे पाहिलं असतं तर तिला त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी खूप सारं प्रेम दिसलं असतं. चल ये आता घरात, अक्कासाहेब तिच्याकडे बघून हसत म्हणाल्या. सगळेच आत जाऊ लागले. ती पण साडी सावरत आत जात होती. पण मध्येच उंबऱ्याजवळची पायरी न दिसल्यामुळे ती खाली पडणार. तितक्यात सत्यजितने एका हाताने तिच्या कमरेला पकडलं आणि दुसरा हात स्वतःच्या हातात घेऊन तिला पडण्यापासून वाचवलं. आपण आता पडणार असं समजून तिने डोळे झाकून घेतले. पण त्याच्या थंड बोटांचा स्पर्श कमरेवर जाणवताच तिने लगेच डोळे उघडले तर तो तिच्याकडेच एकटक बघत होता. तिने त्या निळ्या डोळ्यात पुन्हा एकदा बघितलं. यावेळी त्याच्या नजरेतले भाव ती स्पष्टपणे वाचू शकत होती. त्याची नजर एकच गोष्ट सांगत होती. डोंट वरी एंजल, मी आहे तुझ्यासोबत आयुष्याच्या प्रत्येक पावलावर, तुला सावरायला. तू आता फक्त नव्याने उभारी घे, बाकी मी आहेच तुझ्या पंखांना बळ द्यायला. तिने स्वतःला सावरलं आणि नीट उभी राहिली. तसं त्याने तिच्या कमरेवरचा हात काढला. पण तिच्या हातात असलेला त्याचा हात मात्र सोडला नाही. त्याने तिचा हात स्वतःच्या हातात घट्ट पकडला आणि तिला घेऊनच पाटीलवाड्यात गृहप्रवेश केला. ती चालता चालता त्याच्याकडेच बघत होती. त्याच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळाच नूर दिसत होता. इतक्या सगळ्या संकटांना पार करून आज फायनली ते दोघे खऱ्या अर्थाने त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात करायला निघाले होते.